कधी कधी एकदम सोप्या कॅटेगरीतले प्रश्न असतात, लॉजिकल असतात आणि ते सुद्धा आपण चुकवतो. ते अशाच पद्धतीने आयोगाने एक ट्रॅप होता मांडला होता, तो आपण इथे बघणार आहोत. आता प्रश्न बघा काय विचारलाय. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा हा प्रश्न आहे. अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. तर यामध्ये ABCD अशा अवस्था दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वांना पहिली आहे, सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे. दुसरं आहे, सर्वांना अन्नधान्य व डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. तिसरं आहे C, सर्वांना अन्नधान्य, डाळी, दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. D आहे, सर्वांना अन्नधान्य, डाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मासे इत्यादी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये पर्यायी उत्तर आहेत केवळ D, A आणि B, ABC आणि ABCD अशा पद्धतीने पर्यायी उत्तर आपण इथे बघितले. आयोगाचा ट्रॅप असा आहे की याचं जे उत्तर आहे ते आपल्याला असं वाटते सर्वसमावेशक उत्तर असायला पाहिजे आणि D ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशक सगळ्या अवस्थांचा समावेश होतो, म्हणून ऑप्शन क्रमांक केवळ D बरोबर आहे का असं बऱ्याच जणांना वाटलं होतं आणि हाच आयोगाचा ट्रॅप होता. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आयोगाने अवस्था विचारल्या होत्या, ज्या काही स्टेजेस आहेत त्या विचारल्या होत्या, म्हणून स्टेजेस म्हटल्यामुळे याच्यामध्ये ABCD ह्या चारही स्टेजेस येतील. जरी D स्टेज असेल ते सर्वसमावेशक जरी असली, त्यामध्ये ABC मधील सर्व ऑप्शन आहे त्यामध्ये असणारे जे काही डेटा आहे तो असला तरी सुद्धा ABCD ह्या स्टेजेस त्याच्यामध्ये येतील, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल. ट्रॅप असा होता की इथे स्टेजेस विचारल्या गेल्या होत्या, सर्वसमावेशक कशाचा समावेश होतो असं जर असतं तर आपण D उत्तर दिलं असतं. मात्र स्टेजेसमुळे ऑप्शन क्रमांक 4 ABCD चारही ऑप्शन याच्यामध्ये येतील. प्रकारे आयोगाचे गुगली टाईपचे प्रश्न सुद्धा असतात, सुद्धा आपण बरेच प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत. पूर्ण सिरीजच आहे, तुम्ही पाहू शकता. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला PYQ अपलोड होत असतो आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या YouTube प्लॅटफॉर्मवर.